द्रव्याचा फुलांचा नसे जासी मोह पुरुष स्त्रियांचा दूर करी नित्य डोंगर दुःखांचा मार्ग दावी सत्य प्रभु मिलनाचा कर जोडुनिया चरण धरावे ऐसी विभूती सद्गुरु ओळखावे। मनमा रंग रंगील बाबा मनमा रंग रंगील, मनमा रंग रंगील बाबा मनमा रंग रंगील। मन हे रंग रंगीले बाबा मन हे रंग रंगीले। मनमा रंग रंगील बाबा मनमा रंग रंगील, मनमा रंग रंगील बाबा मनमा रंग रंगील। बहुरूपिया जैसे धारण करतो क्षणात विविध स्वरूप। बहुरूपिया जैसे धारण करतो क्षणात विविध स्वरूप। कैसे चंचल मन हे साई, कैसे चंचल मन हे साई विसरना रूप अनूप। मन हे रंग रंगीले बाबा मन हे रंग रंगीले। मनमा रंग रंगील बाबा मनमा रंग रंगील, मनमा रंग रंगील बाबा मनमा रंग रंगील। भवसागर तव पार कराया कैसा मिळेल होती। भवसागर तव पार कराया कैसा मिळेल होती। राम नाम अन सत्य कर्माने, राम नाम अन सत्य कर्माने शीतल करुणी शरीर। मन हे रंग रंगीले बाबा मन हे रंग रंगीले। मनमा रंग रंगील बाबा मनमा रंग रंगील, मनमा रंग रंगील बाबा मनमा रंग रंगील। करण सर साहेब सुरू करा। जय श्रीराम, जय श्री जय श्रीराम। नमस्कार
सीताशक्ती काव्य सखोल निरूपण या कार्यक्रमामध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत. आज निरूपणाचा 20वा दिवस आहे. आदरणीय डॉक्टर श्री प्रदीपजी वाघ यांना मी विनंती करतो की त्यांनी निरूपणाला सुरुवात करावी. करंजकर साहेब, खूप खूप आभार. आपण हे सातत्याने हे सत्र चालवत आहात. योग वशिष्ठ आणि इतर मी चालवणारा कोण आहे? तुम्ही सगळे करता. आपले मनपूर्वक आभार. श्री सीता माताचा आशीर्वाद, सद्गुरु दत्त चिले महाराजांचा आध्यात्मिक प्रसाद, सीता शक्ती काव्य. त्याची प्लेलिस्ट उपलब्ध आहे. करंजकर सरांनी सगळ्यांनाच पाठवलेली आहे. त्याचा इथे QR कोड दिलेला आहे. कोणाला मिळालं नसेल किंवा पाहिजे असेल तर इथे स्कॅन करा आणि तुम्हाला ती प्लेलिस्ट ऍक्सेस होईल. आपले आता शेवटचेच 2 सत्र उरलेले आहेत. त्यामुळे आज आणि उद्या मनपूर्वक मी परत सगळ्यांचे आभार मानणार आहे. माझ्याच संस्थेचे डेव्हलपमेंट एज्युकेशन इंटरनॅशनल सोसायटी यांच्यामुळे हे सगळे मीडिया, गीत, व्हिडिओ, ग्राफिक्स आपल्या समोर येत आहेत. यतीन जोशी सर यांच्या आशीर्वादामुळे हा प्लॅटफॉर्म मिळाला. विद्याधर करंजकर सर जे हा प्लॅटफॉर्म अगदी अलौकिकपणे पूर्ण स्वतःच मन त्याच्यात टाकून देत आहेत. व्हॉलेंटियर्स शलाकाताई, प्रीती, मंगलाताई, इतरही व्हॉलेंटियर्सचे स्वागत आहे. खूप अजून काम पुढे करायचं आहे. करंजकर साहेबांचा दृष्टिकोन खूप मोठा आहे. समाजासाठी आहे, आपल्या संस्कृतीसाठी आहे. आपण त्याच्यामध्ये सगळ्यांनी सहभागी व्हावं. हे काव्य आपल्याला सगळ्यांना मिळालेलं आहे. ते काव्य आपल्याकडनं फार काही मागत नाहीये, पैसे मागत नाहीये, अलंकार मागते. ते फक्त आपल्या सहभागाचा मागते. ज्या कोणाला ऐच्छिक अलंकार हा द्यायचा असेल, पठण, मनन, वाचन, श्रवण, गायन, लेखन, कथन, तो द्यावा ही नम्र प्रार्थना. सर्व साधकांचे स्वागत. तणावमुक्त जीवन आणि योग वशिष्ठ आलेले माझे सर्व पाहुणे, नातेवाईक अगदी आवर्जून येतात. अरुणाताई, डॉक्टर अरुणाताई भावे त्या माझ्याकरता माझ्या सद्गुरूंच्याच ठिकाणी आहेत आज. डॉक्टर अत्रे व इतर पाहुणे सगळ्यांचे स्वागत. शलाका त्यांना विनंती करतो की त्यांनी कालच्या सत्राचा थोडासा आढावा घ्या. हो. जय श्रीराम, नमस्कार, जय सियाराम. सीताशक्ती काव्य दिवसेंदिवस इतकं खुललं आणि आता संपायची पण वेळ आली. त्याने आपल्याला इतकं श्रीमंत केलंय 20च दिवसात. आता यांची श्रीमंतीची व्याख्या पण वेगळी आहे. आपल्या पुत्रपौत्रींना आशीर्वादाने भरभरून त्यांनी दिले आणि सधन केलेले आपल्याला विचारांनी. आणि काल आईच्या दरबारमध्ये आपण भारत मातेबद्दलचे जे धन्योद्गार ऐकले त्याने तर अजून अभिमानाने भरून आला. डॉक्टर प्रदीपजी, तुमच्यामुळं खूप सुंदर, आम्हाला खूप आनंद मिळतोय. आणि आता संपताना थोडस वाईट पण वाटते. तर आपण काल त्या गीतामध्ये वसुधैव कुटुंबकम अशी आपली जी हिंदू परंपरा, संस्कृती आहे, आपला देश ऋषी मुनींचा, वेदशास्त्र संपन्न ज्ञानी विभूतींचा आहे. आपली भारत माता पुण्यभूमी आहे आणि आपल्या सर्वांना त्याचा सार्थ अभिमान आहे. पुढे आपण खूप मोलाचा संदेश ग्रहण केला की तीर्थाटन करा, हजारो धार्मिक यात्रा करा, पण जर तुमचं मन सत्यशील नसेल तर सगळं व्यर्थ आहे. आणि पुढे प्रशासनाच्या बाबतीत तर त्यांनी आपल्याला अचंबित करून टाकलेलं की ते सांगतात की प्रशासनात ज्या व्यक्ती काम करत असतात, जे समाजासाठी करतात, देशासाठी करतात, त्यांच्यासाठी अतिशय मार्मिक आणि महत्वाचा उपदेश दिला. तो मी थोडक्यात सांगते. त्यांनी सांगितलं की समाजाचा विकास इथं अपेक्षित आहे, स्वतःचा नव्हे. समाजाचा विकास करायचा असेल तर तुम्ही सुसंस्कारी तत्वाला जागणारे हवेत. ते करताना एकट्याच्या डोक्याने न जाता, स्वतःच्या बुद्धिमत्तेबद्दल अहंकार न जाणता किंवा न बाळगता, गृहीत न धरता, त्यातल्या तज्ञांना भेटून, ज्या ज्या क्षेत्रात काम करायचंय त्या तज्ञांना भेटून सल्ला मसलत करावी आणि उत्तम प्रेरणा देणारे विचार मांडावेत. आणि त्याच्याच बरोबर सात्विक भोजन, देहधर्म, उत्तम स्वास्थ्य, ज्ञानी असणं आणि विभिन्न विषयांचा अभ्यास याला समाजसेवा करणाऱ्यांना, प्रशासनात काम करणाऱ्यांना
अनन्यसाधारण महत्व आहे, हा उद्देश इथे दिलेला आहे. एक विशेष टिप्पण देतात की परिचितांशी संपर्कात राहा, अपरिचितांशी वाद घालू नका. तुमच्या बरोबर काम करणाऱ्यांचा शारीरिक आर्थिक विकास झाला पाहिजे असा त्यांचा मनाचाही विचार करून त्यांना प्रतिष्ठा देऊन सन्मान करावा, म्हणजे ते तुमचे अत्यंत विश्वासू सहयोगी बनतील. आणि एकदा विश्वासू बनले की त्यांच्यावर तुम्हाला काहीही तुमची ऊर्जा खर्च करावी लागत नाही, की काम नीट करतायत का, आपल्या संस्थेशी प्रामाणिक आहेत का, आपल्या कामाशी प्रामाणिक आहेत का, आपल्या देशाशी प्रामाणिक आहेत का. आणि आत्मशक्तीवर दृढ विश्वास ठेवा, हेही त्यांनी बरोबरीने ठामपणे सांगितले. आणि भारतासारख्या पुण्य भूमीला सशक्त करा, सुजलाम सुफलाम करा आणि मातृभूमीचं स्वप्न साकार करा. आणि हे करताना कुणी देशाच्या हिताशी खेळत नाही ना, याच्याकडे प्रत्येक प्रामाणिक नागरिकाने लक्ष ठेवलं पाहिजे. आणि केंद्र सरकारकडून जर 5 करोड जनतेच्या कामासाठी आले आणि त्यातले 10 लाख जनतेपर्यंत आले तर राष्ट्राचा नाश होऊ शकतो. हे त्यांनी एका उपमेत सांगितले की ज्याप्रमाणे धमनी हृदयापर्यंत रक्त पुरवण्याचं काम चोख बजावते, पण जर दुर्जनांनी ती धमनीच कापून टाकली तर शरीराचा विनाश अटळ आहे. त्यामुळे आपली भारत भूमी अतिशय सर्वश्रेष्ठ आहे, कारण तिच्याकडे सर्वश्रेष्ठ संस्कार आहेत आणि आपल्यासारखे धार्मिक आणि संस्कृतीला पुढे नेणारी माणसं आहेत. त्यांना सगळ्यांना प्रणाम. आपला देश असाच उज्ज्वल बनवा हा संदेश देऊन मी थांबते आणि पुढे डॉक्टर प्रदीपजी वाघ यांना विनंती करते की त्यांनी सत्र पुढे चालवा. धन्यवाद शिलाकाताई, खूप कळकळीने धन्यवाद. आपण कालचा आढावा घेतला. मी आपला मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. खरंच गमतीचा भाग आहे की जेव्हा तिला आता असं वाटलं की आता मुलं मोठी होत आली आहेत आणि आता कुठेतरी ते जबाबदारी घ्यायला तयार आहेत किंवा त्या वयात आलेली आहेत, तर आधी त्यांना ती आपल्या देशाचा परिचय करून देते आणि मग त्याच्यानंतर त्या देशाचं प्रशासन करायचं असेल तर तुम्ही कसं करावं असं ती सांगते. फार विलक्षण तिने ते प्रयत्न केलाय त्याच्यामध्ये. आता आपण पुढे जाऊया. आजचा जो सर्ग आहे तो आहे श्रीराम आणि लवकुश मिलन ह्याच्यावरती. त्याची सुरुवात होते अश्वमेध यज्ञानी. प्रभूच्या मनात आले जेव्हा अश्वमेध यज्ञ करावा, तेव्हा पारंपरिक उचित यज्ञ केले, सुसज्जित अश्वाला सोडले. तर अश्वमेध यज्ञ हा एक वैदिक प्रकारचा संस्कार आहे किंवा करण्याचा यज्ञ आहे. मला स्वतःला थोडंसं त्याच्यामध्ये कन्फ्युजन आहे की नेमकं कशा करतात हा. प्रभू रामानी कशा करता केला. रावणाचा वध झाला आणि त्या सैन्याचा वध झाला म्हणून त्याचा प्रायश्चित म्हणून केला, की त्याला म्हणतात सॉव्हर्निटी डिक्लेअर करणे, आपण आपलं सगळं राज्य हे मी इकडचा चक्रवर्ती राज्य आहे असं डिक्लेअर करण्याकरता केला, किंवा आजूबाजूच्या छोट्या मोठ्या राज्यांमध्ये गुडविल निर्माण करण्याकरता केला. तर आता मी असं धरून चालतोय की त्याला म्हणतात ना सॉव्हर्निटी आपले इस्टॅब्लिश करणे, की अयोध्येचा राजा हा सार्वभौम राजा आहे भारताचा, ह्याच्याकरता तो घोडा सोडलेला आहे त्यांनी. आणि ह्याची अट कशी असते की अश्वरोखणे साहस जो करे, जणू प्रभूस आवाहन तो करे. म्हणजे कुठल्याही राजानी व्यक्तीनी जर असा प्रयत्न केला की तो अश्व रोखला किंवा त्याला प्रभूला त्यांनी आवाहन केलंय रामाला, असा तो अर्थ होतो. आणि ते गंमत काय होते की अजाण लवकुशानेच पकडले. पिता पुत्रात युद्ध झाले का, हा मोठा प्रश्न आहे. आता सांगायला हरकत नाही, जिथे मी सीताबनीला गेलो होतो आणि आपण आता सगळेच जाऊ शकता कारण आता तिकडे छान व्यवस्था झाली जाण्याची, तिथे मला त्या लोकांनी, स्थानिक लोकांनी ती जागा दाखवली जिथे ते ऍक्च्युअल अश्वमेध अश्वाला पकडलं होतं त्यांनी, मुलांनी. आणि ती फील्ड मोठी आहे, तेव्हा असं लक्षात येतं हा इथे युद्ध होऊ शकतं, कारण खूप मोठी फील्ड आहे ती. आणि तिथले जे फोटो, आता ही पेंटिंग मुळीकांनी केली आहे, ज्या कधी मी सीताबनीला जायच्या 3-4 वर्ष आधी. पण नंतर मी जेव्हा सीताबनीला गेलो तर साधारणपणे बऱ्यापैकी अशापैकी लँडस्केप तिकडे मला सापडला. त्याचे व्हिडिओज पण मी आणलेले आहेत, ते आपण पुढेही बघाल.
तर अश्व रोखणे साहस जो करे, जणू प्रभूस आवाहन तो करे, अजाण लवकुशानेच पकडले, पिता पुत्रात युद्ध का झाले. लवकुशने यज्ञ अश्व पकडले, रघुकुल जणू संकटी सापडले. तर हा जेव्हा बोध आला होता, हा जेव्हा सर्ग येत होता, तो हिंदीत आलेला होता. त्यामुळे मध्ये मध्ये मी हिंदी वाचणार आहे, कारण ते हिंदी ओरिजिनलचा गोडवा पण छान असतो. लवकुशने यज्ञ अश्व पकडले, रघुकुल जणू संकटी सापडले. कैक सेनानी लढण्या आले, हार खाऊन परतून गेले. जेव्हा ते सैन्य आलं रामाचं लवकुशशी लढण्याकरता, अहो त्या छोट्या बालकांपासून ते हार खाऊन परतून गेले. पण अशी तशी हार नव्हती बरं का, फार गमतीदार हार होती. कशी हार होती बघूया. पहिलं उदाहरण घेऊया. हनुमान वीर पुत्रांशी लढले. प्रभू राम शिशु नयनी दिसले. जेव्हा ते त्या मुलांच्या जवळ आले, अहो त्यांच्या डोळ्यांमध्ये त्यांना प्रभू राम दिसले. आणि मग काय, मग वार त्यांना मधुर भासले, आत्मज्ञान जागृत झाले. जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की अरे, यांच्या डोळ्यांमध्ये तर प्रभू रामच आहेत, जसं माझ्या हृदयात प्रभू राम आहेत. ते दोघं जे गदा घेऊन गदा युद्ध करत होते मारुतीशी, त्यांच्या गदेचा जो वार लागत होता त्यांना तर गोड लागू लागला. हा, छान वाटतंय बरं का. आत्मज्ञान जागृत झाले. ही एक पद्धत आहे बघा बुद्धिस्ट मेडिटेशन मध्ये, की जेव्हा त्यांचे शिष्य मेडिटेट करत असतात, तर तो गुरु असतो एक पर्टिक्युलर पॉइंटला तो काय करतो, एखादा रबरचा दांडू घेतो आणि प्रत्येकाच्या पाठीत मारतो. आणि असे एक म्हणतात की कोणाची तरी त्याच्यामध्ये कुंडलिनी जागृत होईल आणि तो जागृती पावेल. तशा प्रकारचा आहे हा. काही गुरु नुसतं बोट धरतात, बोट धरलं तरी आत्मजागृती घडवून आणतात ते. पण हे सगळे प्रकार असतात, कठीण असतात ते. गुरुच्या मार्गदर्शनाशिवाय काहीही करण्याचा प्रयत्न करू नका. उद्या उठून कोणाची पाठीमध्ये धोंडा घालू नका. ते नाही योग्य. त्याला गुरुची योग्य तयारी लागते, तेव्हाच तो ते करू शकतो. तर हनुमान वीर पुत्रांशी लढले, प्रभू राम शिशु नयनी दिसले, मग वार त्यांना मधुर भासले, आत्मज्ञान जागृत झाले. राम राम म्हणता सर्व पळाले, अशाच प्रकारे राम राम म्हणता सर्व पळाले, रणभूमीवर समाधीस्थ झाले. किती विलक्षण विलक्षण गोष्ट घडलेली आहे. म्हणजे जेव्हा ते बाण सोडायचे, तर त्या बाणाने लोकांचा ऱ्हास नाही व्हायचा, ते मरायचे नाही, त्यांचा वध नाही व्हायचा. त्या बाणांमधनं कधी फुलं बाहेर पडायची, कधी अमृत बाहेर पडायचं, आणि त्या सगळ्या सेनेवरती पडलं, ते राम 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 म्हणत समाधीस्थ व्हायचे. इथे बघा ते सोल्जर्स, त्यांची सेना समाधीस्थ झाली. अरेच्या हे काय प्रकार चाललाय. लक्ष्मणास बहु नवल वाटले, क्षणी बाल जटाजूट निरखले. मग त्यांनी त्या मुलांचे जटाजूट बघितले. बालपणी खेळलो खेळते, असी जटा प्रभूची आठवते. मग त्याला आठवलं की जेव्हा मी लहान होतो आणि प्रभू रामांबरोबर खेळत होतो, असे त्यांची जटाजूट पण अशीच दिसायची. त्यांची ज्याला म्हणतात ना कपाळाची लाईन, ती अशीच होती, नाक असेच होते, डोळे असेच होते, ओठ अशीच होते, चेहरा असाच होता, चेहरापट्टी अशीच होती. बालपणी खेळलो खेळते, असी जटा प्रभूची आठवते. लक्ष्मण शत्रुघ्न दोन्हीही वीर, ओळखती हेच पुत्र रघुवीर. दोघांच्या लक्षात आलं, अरे बापरे, ही तर प्रभू रामाचीच पुत्र आहेत की. अरे बापरे, आता काय करायचं. रघुकुलाने सगर्भा सीतेला, निर्वासित सोडले गर्दवनाला. त्याच पवित्र देवी जननीचे, दीपक हे रघुकुल वंशाचे. मोठा अनर्थ होईल त्यांना काय झालं तर. आणि ते ऐकायला तयार नाहीत मुलं. एकामागे एक सैन्य ते समाधीमध्ये पाठवत होते. विलक्षण प्रकार घडत होता तिकडे रणभूमीवर. मी सांगितल्याप्रमाणे तिकडे मोठी रणभूमी आहे, ती मोठी भूमी आहे तिकडे. सांगू कैसे श्रीरामांना, हा मोठा प्रश्न आता सगळ्यांना पडला. कसे भेटवू पिता पुत्रांना. आता त्यांच्या मनात काय येतं, युद्ध वगैरे नाही, आता पिता आणि पुत्रांची भेट झाली पाहिजे, कारण सापडलेत ना त्यांची मुलं. आता विचार कथिला सर्व जनास,
युक्ती सुचली त्या सर्वांस. तर लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न, अजून काही त्यांचे जे कोणी ज्येष्ठ लोक असतील, त्यांनी सगळ्यांनी विचार केला त्या काय करायचं. आणि त्यांना एक युक्ती सुचते, म्हणजे ही युक्ती करू म्हणजे दोन्हीकडची जी आहे प्रतिष्ठा सांभाळली जाईल. कारण नाहीतर रामाच्या सेनेला त्यांच्याच मुलांनी हरवलं आहे, ही किती मोठी गोष्ट आहे. अरे बापरे. ती युक्ती आता सुचली. काय युक्ती सुचली त्यांना ते दरबारात रामाला सांगतात. आणि ती रामाला सांगितले, 2 बालकांनीच हरवले हो. काय म्हणताय तुम्ही? प्रभू पुसते काय बा करावे, अश्वाला कैसे सोडवावे. आता इथे बघा कोणी बोलायला तयार नाही, चिडी चूप सगळ्यांची. खरं काय ते सांगायलाच तयार नाही कोणी. सांगायचं कसं? प्रभू पुसती काय बा करावे, अश्वाला कैसे सोडवावे. हे म्हणतात, प्रभू झालोत हतबल युद्धात, आधार शोधतो तव वचनात. आता तुम्हीच काय तो आधार देऊ शकता. आणि ती आयडिया काय करतात ते, त्यांची कल्पना काय आहे, शिशूंशी शास्त्राची चर्चा करा, त्यांचे ब्रह्मज्ञान पारख करा. त्यांचं कल्पना काय आहे की रामापेक्षा मोठं ब्रह्मज्ञान कोणालाच नाही. स्वतः विष्णू अवतार आहेत ते. त्यांनी जर आपल्या त्या लवकुशी शास्त्रार्थ केला, ब्रह्मज्ञानाची चर्चा केली, तर काय गंमत होणार आहे. बालके होता निरुत्तर रणी, ते त्यांना उत्तर देता येणार नाही. बालके होता निरुत्तर रणी, शरणी येतील प्रभू चरणी. ते येतील शरणी आणि मग सगळा हा कोड सुटेल. 2 मिनिटं फक्त एक ज्याला डेव्हिएशन म्हणतो ते घेतो. माझ्या लहानपणी पण अशीच एक गंमत घडली होती. मी लहान होतो, म्हणजे 8-9 वर्षाचा, आणि मुंबईला गेलो होतो. तर माझा एक बालमित्र होता. तो मला म्हणे, अरे माझ्या शाळेतला एक मित्र आहे, तो फार इंग्लिश चा गर्व करतो, म्हणतो मला खूप इंग्लिश येतं, तुम्हाला कोणाला येत नाही. आणि माझं इंग्लिश चांगलं होतं कॉन्व्हेंट स्कूलमध्ये असल्यामुळे. त्यामुळे तू चल आणि त्याच्याशी इंग्लिशमध्ये बोल आणि त्याला काही प्रश्न विचार आणि त्याला डिफीट कर. आणि आम्ही त्या बालवयामध्ये गंमत वेड्यासारखे तिकडे गेलो. तो जो म्हटला तिकडे त्या मित्राला पकडून आणलं, त्याच्याशी मी इंग्लिशमध्ये बोललो, त्याला प्रश्नोत्तर केली. तो बिचारा निरुत्तर झाला आणि म्हटला, सॉरी सॉरी, मला किती दिवस वाटायचं मलाच येते सगळं. म्हणजे तशी काहीतरी गंमत इथे आता आलेली आहे. मला ते त्याची गंमत वाटली की अरे वेगळेपणा. त्या आता आम्ही जेव्हा भेटतो तो मित्र आणि मी, तेव्हा आम्ही खूप हसतो की किती लहानपणी वेडेपणा केलाय आपण. तर ती आयडिया इथे होती की अरे त्या मुलांना निरुत्तर करू आणि ते तुमच्या शरणी येतील. ऐकून विचार प्रभू स्वतः आले. हा, आयडिया छान आहे. पण तिथे आल्यावर कोमल शिशू बघून विस्मित झाले. लहान कोवळी मुलं पाहिल्यावर त्यांना विस्मित झालं. त्यांना वाटलं कोणती आवाढव्य मुलं असतील. त्याच्या पुढचं मी थोडस हिंदीत वाचणार आहे, म्हणजे हिंदीचं पण गोडवा जाणवेल आणि त्याचं मराठी पण बघणार होतो. तेज पुंज सुंदर बालक थे, उत्साहित नेत्र संदेह भरे थे, बाण चढ़ाए शिशु ने जब तीखे, शस्त्र गिरे प्रभु ही सिय मां दिखे. तेजपुंज सुंदर बालक होते, उत्साहित परिसंदेह युक्त होते. त्यांचा काही विश्वास नव्हता त्या रामांवरती आलेल्या. कोण व्यक्ती आली, काही विश्वास नाही आपल्याला यांच्यावरती. त्यांनी जसाच धनुष्य चढवलं, धनुष्य बाण रोखला रामाच्या दिशेने, त्यांना प्रभू रामाच्या हृदयात आपली माता दिसते आणि त्यांचे धनुष्य बाण खाली पडले. बाण चढ़ाए शिशु ने जब तीखे, शस्त्र गिरे प्रभु ही सिय मां दिखे. प्रभु ने ज्यो ज्यो उनको निहारा, फूटे मन वात्सल्य की धारा. एकाएक आंखें भर आई, वर्षों पहली यादें आई छाई. प्रभू पुन्हा पाहत, पुन्हा पुन्हा निरखून, आले मन वात्सल्याने भरून. एकाएकी अश्रू आले नैनी, दाटून आल्या आठवणी. जब त्यागी गर्भवती सीता, दुख पीड़ा अति पाई पुनीता. मेरे भी शिशु होते ऐसे, तापस बाल खडे हैं जैसे. जेव्हा त्यागीले सीतेला दुःख झाले असेल प्रियेला. इथे बघा त्यांनी किती गोड शब्द वापरलाय. अजूनही तो शब्द प्रिया असा वापरलाय. म्हणजे प्रेम आहे तिच्यावरती. आपल्याला वाटतं त्यांनी त्यागून दिला आणि ते फार आनंदी झाले, तसं नाहीये. त्यांचं प्रेम आहे.
दुःख झाले असेल प्रियेला, किती कोमल शब्द वापरला आहे. जेव्हा त्या गेले सीतेला, दुःख झाले असेल प्रियेला, माझे बालक असेच असते, क्षणी पाहतो तापस बाळांते. जसे हे तपस्वी बाळ दिसत आहेत, तसेच आज माझी ही मुलं असतील. अद्भुत बच्चों की वार्ता सुनके अयोध्यावासी भी आए मिलके. आता गंमत बघा, हे नाट्य कसं आहे. बालकांची वार्ता ऐकून अयोध्यावासी आले मिळून. आता हे गुपित कोणाकोणाला माहितीये? लक्ष्मण, शत्रुघ्न, भरत, त्याचे हे हळूहळू त्या सेनेला माहिती पडलेलं आहे. अयोध्यावासियांनाही माहिती पडलंय की अहो हे तर रामाची मुलं आहेत. म्हणून सगळे येतात कुतूहलाने की अरे आता काय होणार आहे. स्वतः पिता पुत्र समोर युद्धात. बालकांची वार्ता ऐकून अयोध्यावासी आले मिळून. चिंतन करते प्रभू सेनानी, सतर्क हुए सुनने भयवाणी. चिंतन करती प्रभू सेनानी, सतर्क ऐकण्या उभयवाणी. आता दोघांचं काय वार्तालाप होणार आहे ऐकूया आपण. हे सगळे बघतायत, ते गंमत पाहतायत. ते संयत होकर प्रभु ने पूछे, ब्रह्म ज्ञान के प्रश्न भी पूछे. अरे बाप रे बाप. सभी गुण थे मां सीता से पाए, विश्वास से लवकुश उत्तर बताए. संयमित प्रभू पूसे बाळांना ब्रह्मज्ञानाचे प्रश्न नाना. सर्वच शिक्षा दिली सीतेने. आता इतके आपण अख्खा तर काव्य ऐकलेलं आहे. टप्प्याटप्प्याने सीतेने त्यांना ब्रह्मज्ञान दिलेलं आहे, व्यवहार ज्ञान दिलेलं आहे. जीवन कसे जगावं ते शिकवलेलं आहे. सर्वच शिक्षा तिने दिलेली आहे. त्या शिक्षणाच्या आधारे विश्वासाने लवकुशांनी उत्तर दिले. आता त्यातले प्रश्न आणि उत्तर हे आपण ऐकूया. खूप इंटरेस्टिंग आहेत. शांतपूर्वक ऐका. पहिला प्रश्न राम विचारतात, तेजस्वी बालक सबको बताएं, ईश दृष्टि का अनुभव कैसे पाएं. लवकुश या गीत रूपामध्ये त्याचं उत्तर देतात. ओम चर्म चक्षु से दिखत है जग का एक आकार. चर्म चक्षु से दिखत है जग का एक आकार. ज्ञान चक्षु से देखन है उसके विविध प्रकार. ज्ञान चक्षु से देखन है उसके विविध प्रकार. तरु सरोवर पर्वत हैं सृष्टि का विस्तार. तरु सरोवर पर्वत हैं सृष्टि का विस्तार. ईश दृष्टि से बहु पे है जग का पालनहार. ईश दृष्टि से बहु पे है जग का पालनहार. चर्मचक्षुने दिसती हो जगाचा एक आकार. ज्ञानचक्षुने दिसती हो त्याचे विविध प्रकार. ज्ञानचक्षुने त्या बाह्य अवतार दिसणार जो दिसतो त्याच्या पलीकडचं दिसतं. काही जे सद्गुरू मंडळी असतात त्यांना तर आपला ऑरा दिसतो, त्याच्यावरनं ते ओळखतात की आपल्या मनामध्ये काय प्रॉब्लेम आहे काय नाही, आणि ते तुम्ही विचारायच्या आधीच त्याचं उत्तर देऊन टाकतात तुम्हाला. म्हणजे सद्गुरू चिले महाराज तसेच होते. तर ते ज्ञानचक्षुने, ते म्हणतात चर्मचक्षुने. थोडं चर्मचक्षु म्हणजे हे आपले जे डोळे आहेत ते एक प्रकारचं जग दिसतं. ज्ञानचक्षुने त्याच्या पलीकडचं दिसतं. तर ह्या पृथ्वीवर सृष्टीमध्ये तरु आहेत, सरोवर आहेत, पर्वत आहेत, अशा प्रकारचा विस्तार आहे. आणि ईश्वर दृष्टी ही सर्वांवर आहे, कारण तो जगाचा पालनहार आहे. अशा भाषेमध्ये, अशा गीतामध्ये लवकुश प्रभुरामाच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर देतात. तर प्रभुराम म्हणतात, अच्छा, एक तो प्रश्नाचं उत्तर दिलं, आता त्यांना थोडा डिफिकल्ट प्रश्न विचारूया. कारण लक्ष्मणाने काय सांगितलं असं, त्यांना हरवायचं आणि तुमच्या चरणी येतील असं करायचं. मग थोडा डिफिकल्ट प्रश्न, क्या होता है आत्मा का प्रवास. क्या होता है आत्मा का प्रवास. लवकुश परत उत्तर देतात. आईच्याकडनं जो काही संस्कार मिळालेला आहे, ज्ञान मिळालंय, त्याच्या आधारे घूम घूम 84 भैया, ओ घूम घूम 84 भैया, अद्भुत जग देखो, अजब गजब के रूप भैया,
अजब गजब के रूप में भैया जन्म अनेक लियो, जन्म अनेक लियो। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। कभी मैं पंछी कभी मैं हाथी, कभी मैं पंछी कभी मैं हाथी, दृश्य अदृश्य भयो। कभी मैं पंछी कभी मैं हाथी, दृश्य अदृश्य भयो। भिन्न भिन्न योनि में भैया, भिन्न भिन्न योनि में भैया, कर्म से सिद्ध भयो, कर्म से सिद्ध भयो। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। जल थल वायु सब में भैया, ओ जल थल वायु सब में भैया, ओम नाद सुनी हो। ओम ओम। अनहद नाद सुनी के भैया, अनहद नाद सुनी के भैया, हरि से प्रीति कियो, हरि से प्रीति कियो। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। फिरुनी योनी 84 अद्भुत जग पाहिले। लवकुश अधिकार वाणीने हे वाक्य म्हणतायत बघा, त्यांना ते योनी आठवतायत ज्याच्यातून ते आलेले आहेत. फिरुनी योनीत 84 अद्भुत जग पाहिले, अजब गजबच्या रूपातून जन्म बहु घेतले. कधी विहंग कधी कुंजर मी, दृश्य अदृश्य राहिलो. विहंग म्हणजे पक्षी, कुंजर म्हणजे हत्ती. कधी पक्षी होतो, हत्ती होतो, जिराफ होतो, वेगवेगळे प्राणी पक्षी होतो मी. आणि कधी मी अदृश्य होतो. तर हे अदृश्य जीव कोणचे होते हे मला सांगत नाहीये, मला कळतच नाही काय ते प्रकार. दृश्य जीव कळत आहेत आपल्याला, अदृश्य पण म्हणतायत ते. अदृश्य जीव अवश्य कोणीतरी याचं उत्तर मला द्या. अदृश्य जीव कोण असतात? भिन्न भिन्न योनीत जाओनी कर्म सिद्ध झालो. ज्या योनीत जन्म घेतला त्या योनीचं कर्म केलं आणि मग सिद्ध झालो. आणि ही जी कर्मसिद्धी असते त्या त्या योनीतली तीच आत्मप्रगती असते आपली. जळी स्थळी वायूत सकळही ओम नाद ऐकले. काय सुंदर बोललेत. काही कल्पना करत नाही हो, एवढी लहान मुलं कुठून त्यांना हे ज्ञान आलं. जळी स्थळी वायूत सकळही ओम नाद ऐकले. किती पवित्र आत्मा आहेत ते दोघे. अनहद नाद ऐकुनी मन हे हरिप्रीती रमले, हरिप्रीती रमले. धन्य 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 आपली भारत माता की अशी मुलं आपल्या इथे देशात येतात जन्माला. धन्य धन्य ती भारत माता. प्रभू राम पण चिंतेत पडतात की अरे यांनी तर ह्याचंही पुत्र दिलं. लक्ष्मणाकडे बघतात, काय करायचं दादा, तू तर म्हणला होता की ते हरतील आणि येतील ना माझ्या पायाशी लोळत. ठीक आहे, अजून एक वेगळा प्रश्न विचारू ज्याचं त्यांना उत्तर देता येणार नाही. क्या चाहिए तुम्हें परमेश्वर से? मग काय पाहिजे? बघू ना काय म्हणतात मुलंही. आता इथे एक लक्षात ठेवा की ह्याच्या आधीच सीतेने त्यांना प्रशासन बोध दिलाय, ज्याच्यात तिने त्यांना बालकडू दिलेला आहे की प्रजाजनांचा विकास
ह्यातच स्वतःचा संतोष, असा तिने मंत्र दिलाय त्यांना. आठवत असेल तुम्हाला, आठवून बघा मागचं. स्वतःचा संतोष या मात्र ह्यातच असावा, प्रजाजनांचा विकास व्हावा, असं काहीतरी ते शब्द आहेत. आठवा ते त्यांना संस्कार मिळालेला असल्यामुळे आईकडनं ते जे उत्तर देतात ते जरा वेगळ्याच धर्तीचं असतं. ते काय म्हणतात? जिन्हें अन्न नहीं उन्हें अन्न मिले, जिन्हें वस्त्र नहीं उन्हें वस्त्र मिले, जिन्हें छत्र नहीं उन्हें छत्र मिले, हे दीन दयाला गोपाला, हे दीन दयाला परमेशा, हे दीन दयाला परमेशा। श्रद्धा का तेरे एक सत्र चले, ओम श्रद्धा का तेरे एक सत्र चले, शक्ति का हमें नव मंत्र मिले, भक्ति से सदा श्रम तंत्र खिले, हे दीन दयाला परमेशा, हे दीन दयाला परमेशा, हे दीन दयाला परमेशा। लोकुश काय मागतात परमेश्वराकडनं? ज्यांना अन्न नसे त्या अन्न मिळो, ज्यांना वस्त्र नसे त्या वस्त्र मिळो, छत्र नसे त्या छत्र मिळो, हे दीनदयाळा परमेश्वर. पण हे नुसतं मागत नाही की हे मागितलं म्हणून तू कुठून तरी वरतून आकाशातनं हे टाकून दे, अशी त्यांची अपेक्षा नाहीये. तर त्याच्याकरता तू आम्हाला साधनं दे. तर ती साधनं कोणची मागतात ती फार रुचिकर आहेत. साधनं कोणची? तर श्रद्धेचे, शक्तीचं, भक्तीचं आणि श्रमाचं, 4 साधनं मागतात ते. श्रद्धेचे तुझे सत्रच चाले, शक्तीचा आम्हा नव मंत्र मिळे, भक्तीने सदा श्रम तंत्र खुले. ते खिळे चुकीचं झालंय, ट्रान्सलेशन दिले माझ्याकडनं. भक्तीने सदा श्रम तंत्र खुले, हे दीन दयाळा परमेशा. हे जे आधी आम्ही मागितलंय ते पूर्ण होण्याकरता देवा आम्हाला काही आकाशातनं नकोय, ते आम्हाला हे 4 गोष्टी दे. आम्हाला तुझ्यावरची श्रद्धा दे आणि शक्तीने आम्हाला नवीन मंत्र मिळू दे. आता नवीन मंत्र मिळू देचा अर्थ असाही असतो की नवीन दिशा मिळू दे. भक्तीने सदा श्रमतंत्र खिळे, फुकट नकोय काही, कष्टाने लोकांनी ते कमवावं आणि ते भक्तीपूर्ण कमवावं. भक्तीने सदा श्रमतंत्र खिले खुले खिले खिले, हे दीनदयाला परमेशा. हे जे त्यांना आईने मागच्या सर्गातच प्रशासन बोध आणि प्रोत्साहन दिलेलं असतं त्याचा जणू सार ते इथे मांडतात. आणि अशा प्रकारे त्या ह्याही परीक्षेत पास होतात. तर झाली का पंचायत? सगळ्या प्रश्नांची उत्तर देऊन राहिलेत ते. ठीक आहे, अजून डिफिकल्ट प्रश्न विचारू आपण, अजून कठीण प्रश्न विचारू. पुढचा प्रश्न ते विचारतात, कैसे होवे ब्रह्मदर्शन? ब्रह्मदर्शन कसे काय होईल? लवकुशांचं उत्तर आहे, कर्ण चक्षु अन्य भी अवयव अलग अलग लगते निर्जीव. कर्ण चक्षु अन्य भी अवयव अलग अलग लगते निर्जीव, प्राण सूत्र में बंध जाते जब, तब यह होता शरीर सजीव. चंद्र, सूर्य, तारामंडलीय, चंद्र सूर्य तारामंडलीय लगते महाभूतों के है रूप, आदि सत्य से जुड़े हैं जाने, आदि सत्य से जुड़े हैं जाने, ब्रह्म दर्शन होवे अनूप. ब्रह्म दर्शन होवे अनूप, ब्रह्म दर्शन होवे अनूप.
कर्ण चक्षु अन्य ही अवयव वेगवेगळे भासती निर्जीव. आता ह्याचं निरूपण करताना मला सांगायला आवडेल, एकदा मी एक मेडिकल कॉलेजचं एक्झिबिशन बघायला गेलो होतो. रोटरीने अरेंज केलं होतं. आणि त्याच्यात काय होतं की बॉडी पार्ट्स फॉर्मॅलिन मध्ये असे कन्झर्व करून ठेवलेले होते वेगळे. तर कुठे डोळा ठेवला होता, कुठे कान ठेवले होते, कुठे हृदय ठेवलं होतं माणसाचं, एकात ब्रेन पण ठेवलेला होता. हे समजवण्याकरता कॉमन मॅनला की काय असतं बॉडी स्ट्रक्चर आतमध्ये. लवकुश इथे काय सांगतायत की हे जर वेगवेगळे पार्ट्स असले तर आता तुम्ही विचार करा, हे जे आम्ही बघितले त्या दिवशी मेडिकल कॉलेज मधले ते बॉडी पार्ट्स, ते जरी एकत्र आणले तरी ते सजीव होतील का? नहीं. सांग वर्गीस मीटिंग चल रही है, उनका लेक्चर चल रहा है. नाही. पण जेव्हा ते आपल्या शरीरात असतात त्यांच्या योग्य स्थळी, आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या शरीराला प्राणसूत्रात ते बांधलेले असतात, तेव्हा ते सजीव होतात. तेव्हा ते सजीव असतात. कर्ण चक्षु अन्य ही अवयव वेगवेगळे भासती निर्जीव, परी प्राणसूत्र बंधनात जगता शरीर होत असे सजीव. ते उदाहरण घेऊन, उपमा घेऊन ते पुढचं सांगतात. चंद्र, सूर्य, तारामंडळी पंचमहाभूतांचे दृश्य रूप. म्हणजे त्यांच्याकडे आपण इंडिव्हिज्युअली बघितलं सेपरेटली की अरे हा चंद्र आहे, हा शुक्र तारा आहे, हे मंगळ तारा आहे, हे नेपच्यून आहे, प्लुटो आहे, हा पृथ्वी आहे, सूर्य आहे, हा फलाना तारा आहे, ढिकाना तारा आहे, उत्तर तारा, ध्रुव तारा आहे. ते निर्जीवच वाटतात आपल्याला, कारण ते वेगवेगळे दिसतात आपल्याला. चंद्र, सूर्य, तारा मंडळ ही पंचमहाभूतांचे दृश्य रूप आदि सत्याने बांधलेत जाणता ब्रह्मदर्शन होते अनूप. जेव्हा आपल्याला हे लक्षात येतं की अरे हे जरी वेगवेगळे छोटे छोटे हे असे प्लॅनेट स्टार्स असे छोटे नाही आहेत, ते मोठे मोठे आहेत, आणि पंचमहाभूतांचे असे दृश्य रूप नुसते दिसून राहिलेत, त्यांना बांधणारा एक शक्ती आहे, आदिसत्य. त्या शक्तीने त्यांना बांधून ठेवलेलं आहे. ज्या प्रकारे आपले सगळे बॉडी पार्ट्स, डोळे, कान, नाक सगळे हे प्राणसूत्रात बांधलेले असतात, त्याच्यामुळे आपण सजीव असतो, त्या प्रकारे हे सगळे सुद्धा त्या आदिसत्याने बांधलेले आहेत. हे एकदा आपण जाणलं की मग आपल्या लक्षात येईल की हेच ब्रह्मदर्शन आहे. तेव्हा ते ब्रह्मदर्शन आपल्याला घडते. हे त्यांच्या ह्या प्रश्नाचे उत्तर. अशा प्रकारे प्रत्येक प्रश्नाचं ते उत्तर देऊन राहिलेले आहेत. म्हणजे जरा एक मिनिट. आपल्याही मनात जर ह्या प्रश्नांची काही वेगळी उत्तर असली तर अवश्य सांगा, कारण प्रत्येकाचा ओपिनियन वेगळा असू शकतो. आपण ह्याच्यावरती नंतर चर्चा करू. आता ते शेवटचा एक मोठा प्रश्न विचारतात. ह्या सगळ्या प्रश्नांचं कसं बसं यांनी उत्तर दिलेलं आहे बा, चांगली उत्तर दिली. त्यांना काय माहिती की त्यांना त्यांच्या मातेने हे सगळं शिकवलेलं आहे. कहाँ बसता है परमेश्वर, असा प्रश्न ते विचारतात. कुठे असतो तो परमेश्वर? कहाँ बसता है परमेश्वर? तुम्हाला काय वाटतं, काय उत्तर असेल? कुठे असतो परमेश्वर?
लवकुश म्हणतात, वह वृक्ष में, वह सूक्ष्म में, आकाश में, वह नीर में, वह क्षीर में, सागर में, वह गद्य में, वह पद्य में, संगीत में, वह आदि में, वह मध्य में, अनंत में, वह यत्न में, प्रयत्न में, समृद्धि में, वह योग में, सहयोग में, उद्योग में, साकार में, निराकार में, विस्तार में, वह कर्म में, वह धर्म में, वह प्रेम में, वह दृश्य में, अदृश्य में, साक्षात में, वह शक्ति में, वह भक्ति में, वह मुक्ति में, वह मुक्ति में, वह मुक्ति में. नम्रपणे सांगतात ते, प्रभू परमेश्वर तो वृक्षात, सूक्ष्मात, नभात आहे, जलात तो क्षीर व सागरात आहे. कुठे कुठे नाहीये तो, आपण पाहू तिथे आहे. आपल्या समोर जे वृक्ष आहेत त्याच्यात तो परमेश्वर आहे, सूक्ष्म जीव आहेत त्यांच्यात तो आहे, आकाशात तो आहे, जलात आहे, क्षीर दुग्धात आहे, सागरात आहे, तो गद्यात, तो पद्यात आणि संगीतात. आता आपण जे काही पद्य म्हणतोय ना त्याच्यात सुद्धा तोच परमेश्वर आहे, त्याशिवाय ते आपल्याला प्राप्त होणारच नाही. तुम्ही जे संगीत म्हणता तुमच्या मुखातनं बाहेर पडतं त्याच्यात सुद्धा तो परमेश्वर आहे. तो आदि काळात म्हणजे मागच्या काळात आहे, तो मध्यात म्हणजे आत्ता आणि अनंतात आहे. तो यत्नात, तो समृद्धीत आणि प्रयत्नात आहे. यत्न प्रयत्न हे दोन्ही साधारण सारखेच आहेत. समृद्धी मिळाली तरी तो सुद्धा परमेश्वरचीच कृपा आहे. तो योगात, सहयोगात व उद्योगात आहे. तो साकार आहे, निराकार आहे आणि विस्तारित आहे. कर्मात आहे, धर्मात आहे, प्रेमात आहे, दृश्य आहे, अदृश्य आहे, साक्षात आहे. आणि सरते शेवटी शक्तीत, तो भक्तीत व तो मुक्तीत आहे. इथे मला एक सांगावंसं वाटेल, सीताशक्ती काव्याची मूळ लिखाण हे त्या त्या वेळेनुसार जसं ते प्रकटन होत होतं, हिंदी किंवा मराठीत लिखाण होत होतं. नंतर जे मराठीत प्रकटन झालं ते हिंदीत केलं, हिंदीतलं मराठीत केलं आणि मग 2 काव्य झाली, एक हिंदीत एक मराठीत. मग त्याचे ट्रान्सलेशन झाले, एकाने गुजराती केलं. आपल्याला डॉक्टर अवनीश थानावाला जी भेटले ते बघता आले होते. इंग्लिश मीच केलं. कॅनडाहून एक लिंडी स्टुअर्ट नावाची विद्यार्थिनी आली होती. ती पुणे मिस्टर टर्म अब्रॉड म्हणून त्या अंतर्गत आली होती. तर तिने कुठला रिसर्च केला असेल, विमेन रोल मॉडेल्स ऑफ इंडिया. भारतामध्ये स्त्री रोल मॉडेल्स कुठले आहेत ह्याच्यावर अभ्यास केला आणि तिच्या रिसर्चच्या कन्क्लुजन मध्ये होतं की सीता ही अजून सुद्धा भारतीय लोकांमध्ये एक खूप मोठी रोल मॉडेल आहे. तिथून ह्या काव्याचं रेलेव्हन्स वाढलं. त्यामुळे तिच्या त्या रिसर्चमुळे न्यूझीलंडचे माझे एक मित्र केल्विन डंकन, त्यांनी तो रिसर्च बघितला आणि मग त्यांनी ते पुस्तक वाचलं आणि ते म्हणे, अरे बाबा, यातले तर बरेचशे गोष्टी आम्हालाही व्हॅलिड आहेत, आम्हालाही लागू आहेत. उदाहरणार्थ तो जो एक होता, निर्भय होकर कदम बढ़ाओ मेरे भारत पुत्रो, तो म्हणे अहो ते आम्हाला पण लागू आहे. तर त्यांनी त्यातले बऱ्याचशा गोष्टी आपल्या मुलांना मग शिकवल्या सीता काव्यातल्या. एक नीरा हॉल्स म्हणून युकेहून आली होती, तर तिने हे काव्य बघितलं, त्यातली काही गाणी ऐकली हिंदीतली आणि ती म्हणली मला इंग्लिश मध्ये म्हणायचंय. तर आधी तुम्हाला ते हिंदीतलं गाणं ऐकवतो आणि मग नीरा हॉल्सने ते इंग्लिश मध्ये म्हटलेलं आहे, ते आपण ऐकूया. सुनी सलाह प्रभु स्वयं आए, कोमल बालक देख विस्मित हुए. संयत होकर प्रभु ने पूछे, ब्रह्म ज्ञान के प्रश्न भी ऊंचे. सभी गुण थे मां सीता से पाए, विश्वास से लवकुश उत्तर बताए. प्रभु ने पूछा, कहाँ बसता है परमेश्वर. ओम
वह वृक्ष में, वह सूक्ष्म में, आकाश में, वह नीर में, वह क्षीर में, सागर में। शांति शांति शांति, ओम शांति शांति शांति। वह गद्य में, वह पद्य में, संगीत में, वह आदि में, वह मध्य में, अनंत में। ओम शांति शांति शांति, ओम शांति शांति शांति। वह यत्न में, प्रयत्न में, समृद्धि में, वह योग में, सहयोग में, उद्योग में। ओम शांति शांति शांति, ओम शांति शांति शांति। साकार में, निराकार में, विस्तार में, वह कर्म में, वह धर्म में, वह प्रेम में। ओम शांति शांति शांति, ओम शांति शांति शांति। वह दृश्य में, अदृश्य में, साक्षात में, वह शक्ति में, वह भक्ति में, वह मुक्ति में, वह मुक्ति में, वह मुक्ति में। ओम शांति शांति शांति, ओम शांति शांति। चॅटवरती खूपच चांगले विचार मांडलेत लोकांनी. सगळ्यांचे मी आभार मानतो. परमेश्वर सर्वत्र आहे. बालकृष्णजी म्हणतायत परमेश्वर चराचरात आहे. ज्योती कुलकर्णीताई म्हणतात, केदार सर म्हणतात परमेश्वर सर्वत्र आहे, चराचरात आहे. सर्व खल इदम ब्रह्म. अदृश्य जीव एकाने छान सांगितलंय, मायक्रो ऑर्गॅनिझम्स. बरं, पूर्वा कायनाडे, थँक्यू. चांगले विचार मांडलेत. आपल्याला कसा वाटला हा नंतर सांगा. आता आपण सुनी बघणार सलाह आहोत प्रभु स्वयं आए. आता नीरा हॉल्सने काय केलं. तिला आम्ही आमचं ते हिंदीवाला ऐकवलं आणि तिला काही ते इंग्लिश ते गाता येईना त्याच्यामध्ये. कारण आमचं कसं व्हायचं की एक भाषेत गायन झालं की त्याचा तो मागचा जो ट्रॅक असतो म्युझिकचा, तो इंटरनॅशनल ट्रॅक आम्ही राखून ठेवायचो आणि मग त्याच्यावरती दुसऱ्या भाषेतली गाणी डब करायचो. त्याच्यामुळे एकाच ट्रॅकवरती मराठी गाणी आहेत, हिंदी गाणी आहेत, गुजराती गाणी आहेत. पण ती काय इंग्लिश गाणं त्याच्यावर बसेना. ती म्हणे नो नो नो, दिस म्युझिक डज नॉट सूट इंग्लिश. मग काय करायचं. ती म्हणे की मग तिने ते परत वाचलं आणि ती नो, दिस वन इज कॅन बी बेटर सॉंग इन अ ग्रेगोरियन स्टाईल, ग्रेगोरियन चांट स्टाईल. म्हणजे आपल्याकडे जसे आपण श्लोक म्हणतो तशी त्यांच्याकडे लॅटिन मधले जे त्यांचे चर्च मधले गाणी असतात ती म्हणण्याची एक पद्धत आहे. त्याला ग्रेगोरियन चांट्स म्हणतात. आपण जसे श्लोक म्हणतो ना, जसं समर्थांचा श्लोक घेतला, गणाधीश जो ईश सर्वांगुणांचा निळ, असं जो एक त्याला एक असं ट्यून असते, तशा प्रकारे ते ग्रेगोरियन चांट्स असतात. चर्च म्युझिक संग ॲज अ सिंगल वोकल लाईन फ्री रिदम, अशा प्रकारचं ते असतं.
तर तिने तसं गायलेलं आहे. हे मी मुद्दाम का लावलं, माझ्याकडे इंग्लिशचे पण 6-7 ते गाणी आहेत. आजच करंजकर सरांनी आपल्या सगळ्यांना प्लेलिस्ट पाठवली आहे. सीता शक्ती काव्याच्या सगळ्या मराठी गीतांची, व्हिडिओ गीतांची आणि हिंदी व्हिडिओ गीतांची. अगदीच कोणाला इंग्लिश पाहिजे असलं तर मला अवश्य कळवा, आपण तेही देऊ तुम्हाला. हे 6-7 गाणी त्या नीरा हॉल्सनी आणि इतर गायकांनी म्हटलेली आहेत. आता तिने हे कसं म्हटलं, पण तिने इंग्लिशमध्ये जे गाणं आहे ते म्हटलेलं आहे. Is in the trees, is in micro and in the skies, is in rivers, is in milk and in the oceans, is in prose, is in poetry and in melody, is in past, is in present and in infinity. He is in effort, he is in human labor and in progress. He is in yoga, he is in cooperation and in enterprise. He is in various forms, he is formless and omnipresent. He is in faith, he is in duty and in love every moment. He is visible, he is invisible and incarnate. He is in energy and in devotion and in freedom and in freedom and in freedom. नीरा हॉल्सनी जर तुमच्या लक्षात आलं असेल तर त्याच्यामध्ये पूर्ण आध्यात्मिक अर्थता आहे तिच्या आवाजात. अध्यात्म हे कुठल्याही धर्माने बांधलेलं नाही. तिने तिच्या पद्धतीने ग्रेगोरियन चांट्स प्रमाणे म्हटलं, मी जितक्यांदा ऐकतो तितक्यांदा माझे हात जोडले जातात हे गीत ऐकल्यावर. तुम्हाला कसं वाटलं अवश्य सांगा, अवश्य सांगा. असा काटा उभा राहतो तिचं ते ऐकल्यावरती. त्याचा अर्थ तिने आपल्या मनामध्ये टाकलाय. एकंदरीत आपल्या लक्षात आलं असेल की युके असो, USA असो, न्यूझीलंड असो, कॅनडा असो, कुठलाही देश असो, तिथे हे सीता शक्ती काव्य पोचलं आहे. आणि जे लोकांना त्यांची मनाची तयारी झालेली आहे त्या लोकांना ते मिळतं. आज आपलं फार मोठं भाग्य की आपल्या सगळ्यांना मिळालेलं आहे या सीता शक्ती काव्याच्या सत्रांद्वारे. मी आपल्या सगळ्यांचा आभारी आहे की आपण सगळ्यांनी याच्यात खूप मोठा सहभाग घेतलेला आहे. आता काय होतं, उत्तर त्यांनी सगळी देऊन टाकली. मग प्रभू राम म्हणतात, आता ते मी मराठीत वाचतो कारण हिंदीचं जे मला वाचायचं ते वाचन झालेलं आहे. मातृछायेत विकसित झाले, आत्मोन्नतीचे शिखर गाठले, उत्तर देई ते मधुर स्वरात, पित्यास निरुत्तर केले रणात. उलट झालं बघा. लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न यांची आयडिया काय होती की मुलं निरुत्तर होतील, ते पिताच निरुत्तर झाले यांचे उत्तर ऐकून. रघुवीरा वाटे मिठीत घ्यावे, तेजोमय बालका चुंबन द्यावे. त्यांच्या मनामध्ये जे वात्सल्याची धारा फुटत होती ना. अंती अडखळत श्रीराम बोलले, वृद्ध स्वरात ते जग रखवाले. कोण तुमची माता, कोण पिता,
कोण तुमची माता, कोण पिता, कोण तुमचे गुरु देवता हो. शस्त्रज्ञानात पारंगत केले, ब्रह्मज्ञानही उत्तम दिले. कोण तुमची माता, कोण पिता, कोण तुमचे गुरु देवता. मज भेट घडावी त्यांची, याचना करीन क्षमेची. मला त्यांची भेट घडवून द्या हो. मी त्यांची क्षमा मागेन तुमच्या माता पित्यांचे आणि तुमच्या गुरूंचे. असं प्रभू राम म्हणाले आणि इथे सगळे सेनानी आनंदी झाले. कारण सगळ्यांना आता काय वाटतंय, आपण जी युक्ती केली ती आता सफल होणार. पिता पुत्र मिलनाची कुठल्याही परिस्थितीत असं पण होते, सफल होतोय. मज भेट घडावी त्यांची, याचना करीन क्षमेची. ऐकून सेनानी आनंदी झाले, युक्ती सफल होईल वाटले. काय झालं तेवढ्यात, कारण त्यांना वाटलं आता लवकर सांगतील की आमची आई सीता आहे, आमचे गुरु वाल्मिकी आहेत. तोच एक गंमत. तो घुमली वाघिंडर काळी, तो घुमली वाघिंडर काळी. भयचकित सारी सेना झाली, भयचकित सारी सेना झाली. तेजस्वी नारी एक प्रगटली, तेजस्वी नारी एक प्रगटली. मी सीताबनीला गेलो होतो तेव्हा जे ठिकाण त्यांनी सांगितलं की इथे सीता राहत होती आणि युद्ध झालं होतं, ते खालच्या लेवलला होतं. तर ती तिथून वरतून आलेली आहे असं काव्यामध्ये नंतर सांगितलेलं आहे. तेजस्वी नारी एक प्रगटली, देवी आई, देवी आई घोषणा झाली, देवी आई घोषणा झाली. सगळे सेनानी एकाच वेळेस म्हणतात आणि वंदन करतात, देवी आई, देवी आई, देवी आई. इति श्री सीता शक्ती काव्य सर्ग 24. शुभम भवतु. ओम शांती शांती शांती. चुकलं असेल तर क्षमा द्या. आजचं प्रगटन इथे थांबतंय. आम्हाला वाटलं होतं की खूप लांबेल, पण बरोबर तासभरात संपलेलं आहे. पण 9:30 पर्यंत मी तुमच्याकडनं वेळ मागितली होती, त्यामुळे आपल्याला एक 15-20 मिनिटं आहेत विवेचन करायला. आणि मुक्तपणे विवेचन करा, कारण हे आता आजचा आणि उद्याचा हा खूप महत्वाचे सर्ग आहेत. हे अख्खे समजलेच पाहिजे आपल्याला. ते समजले की तुम्हाला आयुष्यभराची दिशा मिळेल सगळ्यांना, प्रत्येकाला. आणि एवढे दिवस जे आपण तपश्चर्या केली सगळ्यांनी मिळून, त्याचं हे फलित होणार आहे. तर मी आता स्टॉप शेअरिंग करतो. कधी वाटलं तर मी परत एखादा, तुम्ही म्हटलं की हे परत एकदा सांगा, हे परत दाखवा, तर मी परत दाखवीन तेवढं. तूर्त मी स्टॉप शेअरिंग करतो आणि करंजकर सरांना रिक्वेस्ट करतो की आता मंच खुला आहे. आपले विचार प्रगट करा, आपले प्रश्न विचारा. प्रश्न विचारले तर मी उत्तर देईन किंवा नाही, इतर लोक कोणीतरी उत्तर देतील. आता आपण कोणते थांबूया. प्रश्न विचारायचे आजच्या ह्याच्यावर? कोणाला काही विचारायचं असेल, काही बोलायचं असेल आजच्या निर्माण अत्रे सरांनी हा, अत्रे सर नमस्कार. नमस्कार. एक मिनिट. व्हिडिओवरती पण या. त्यांचं दर्शन झालं की गुरुतुल्य दर्शन होते मला. अनम्यूट करा. हा, जे वर्णन झालं त्याला अप्रतिम शब्द सुद्धा फिका पडेल असं वर्णन झालेलं आहे. आणि अक्षरशः जसं मोहरून जावं तसं झालेलं आहे. म्हणजे इतके दिवस जे ऐकत होतो, 15, 16, 17 दिवस, तर त्याच्याही पलीकडचं हे झालेलं आहे. आणि खरोखरीने छान झालंय. म्हणजे ते वर्णन करायला शब्दच अपुरे आहेत असं वाटतंय. फक्त मला एक सांगायचं होतं, म्हणजे सांगण्यासाठीच मी थोडस हँड रेज केला, की एक आत्मा किंवा काही अदृश्य दृश्य असं काहीतरी एक हे होतं बघा. काही याच्यात अदृश्य राहतो, काही दृश्य स्वरूपात प्रगट होतो. तर जेव्हा मनुष्य मृत पावतो तेव्हा लगेच काही तो पुढच्या जन्म घेत नाही.
तो आपापल्या कर्माप्रमाणे निरनिराळ्या लोकात वास करत असतो. म्हणजे हे बृहदारण्यक उपनिषदात किंवा छांदोग्य उपनिषदामध्ये सांगितलेलं आहे. आणि मग तो लिंगदेह असतो, तो लगेच हे होत नाही, तेव्हा तो आपल्याला जो वाटतो तो अदृश्य रूपात हे असतो. आणि मग दृश्य रूपात वेगवेगळ्या 84 ज्या कर्माच्या विपाकामुळे तो वेगवेगळे देह परत धारण करतो किंवा देह त्याला मिळतो, तो धारण करतो म्हणजे त्याला देह मिळतो. मग ते एक मोठा श्लोक आहे की कुठल्या योनीत किती लक्ष हे आहेत, म्हणजे मनुष्यात किती आहेत, पक्षीत किती आहेत, पशुत किती आहेत, असं हे सगळं सांगितलेलं आहे. पण जोपर्यंत त्याला नवीन देह मिळत नाही तोपर्यंत तो लिंगदेह अदृश्य असतो. म्हणजे लिंगदेहाला शरीर मिळालं की तो दृश्य होतो. एवढं सांगायचं होतं. वा, आणि सुंदर. बाकीचं वर्णन खरोखरी अप्रतिम, खरोखरी अप्रतिम. धन्यवाद अत्रे साहेब. ही संकल्पना मला नव्हती आणि मी म्हटल्याप्रमाणे मी ओझे वाहकाचं काम करून तिकडे प्रगट केलंय. पण आपण लोकमान्य ते टिळकांनी आपल्या गीता रहस्यात हा. फार सूक्ष्मपणे सांगितलेले. मी हा. अगदी थोडक्यात 4-5 ओळी सांगितले. त्यांनी जवळजवळ त्याच्यावर एक अक्षरशः एक मोठा हे केलेलं आहे की हे सगळं कसं होतं. तर ते हे लोकमान्य टिळकांच्या गीता रहस्यात हे फार सुरेख सांगितलेलं आहे. सुंदर. नाही, ह्याच्यामध्ये थोडी क्लॅरिटी आली मला पण मी ते कसं डिक्टेशन घेतल्यासारखं लिहिलेलं होतं. दृश्य म्हणजे ते खरंच मला कळत नव्हतं. आपल्या ह्या निरूपणामुळे त्याची क्लॅरिटी आली मला. खूप खूप धन्यवाद. खूप धन्यवाद. माधुरी कोराणे. धन्यवाद. चला काय माधुरी ताई अनम्यूट करा. व्हिडिओ चालू करा. अनम्यूट करा. जय श्रीराम. जय श्रीराम सर. जय श्रीराम. माझ्या माहितीप्रमाणे ते अश्वमेध यज्ञाचं जे बोलले होते सर, हा, ते हा. याच्यासाठी की पृथ्वीवरचा कोणी राजा आपलं साम्राज्य डिक्लेअर करण्यासाठी तो यज्ञ करायचा, की तो घोडा धावत निघाला की तो जिथपर्यंत जाईल ती पृथ्वी त्याची होत असते. आणि जर मध्ये कोणी अडवलं तर त्याला युद्ध करावं लागतं त्याच्याशी, ज्याने सोडलाय त्याच्याशी. त्याच्यामुळे अशा पद्धतीने साम्राज्याचा विस्तार करण्यासाठी तो अश्वमेध यज्ञ केला जायचा पूर्वी. एवढी माहिती. धन्यवाद. धन्यवाद. हेच मला क्लॅरिफिकेशन येत नव्हतं की कुठल्या नेमक्या कारणासाठी तो केला जातो. हो, धन्यवाद माधुरी ताई, धन्यवाद. तुम्ही ते धन्यवाद. सांगितल्याबद्दल. केदारजी जोशी अनम्यूट करा. जय श्रीराम. जय श्रीराम. अरे तुम्ही आलात की रामालाच प्रत्यक्ष यावं लागेल अशा जोरात बोलला की. थँक्यू सर. हे सर्व ऐकताना ना असं वाटतं की किती उच्च संस्कार होते सीतेचे आणि तिच्या मुलांना, आणि किती कमी वयामध्ये त्या मुलांनी एवढं सगळं ग्रास केलं. हे फार म्हणजे शब्द होतो आपण हे सर्व प्रकार बघताना आणि हे सर्व प्रकार ऐकताना. आणि तुमचं प्रेझेंटेशन तर एवढं सुंदर आहे ना की विचारू नका. म्हणजे फार रेअर प्रेझेंटेशन आहे. असं म्हणजे एक्सलंट प्रेझेंटेशन केले सर तुम्ही. थँक्यू सर. थँक्यू. आणि फार काय म्हणतात त्याला, एक्सलंट म्हणतो ना आपण. एकंदरीत त्यांचे प्रश्न, शब्दरचना, एकंदरीत त्यांच्यावर झालेले संस्कार खूप छान. धन्यवाद वीर सर. धन्यवाद. धन्यवाद. छान बोलला केदार जोशी सर. थँक्यू व्हेरी मच. आणि ते तुम्ही जे पाठीवर थाप दिली मला त्याबद्दल आभार. चला. हो हो. नमस्कार. जय श्रीराम. अलौकिक आणि फक्त अलौकिक म्हणता येईल आजचा भाग. म्हणजे त्या संगीत, आवाज आणि तुमचं प्रेझेंटेशन, तुमचा खर्जातला आवाज, इतकं सगळ्यांनी प्राण ओतून केलेले नाही. आणि तुम्ही जे ओम नमः शिवाय म्हणत होता ना आत्म्याच्या प्रवासातलं ते, की ओम नाद ऐकले अनहद नाद ऐकुनी मन हे हरिप्रीती रमले. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. अक्षरशः शंकर म्हणतोय असं वाटत होतं मला तर. शंकर म्हणतात असं वाटत होतं. खूप सुंदर, खूप मस्त.
कारंजकर सर तुम्हाला लाख लाख धन्यवाद. येस, करंजकर सरांना लाख लाख धन्यवाद. शलाका तुम्हाला सुद्धा सगळ्यांचं तुम्ही एवढं टीमवर्क खूप छान केलेलं आहे सगळ्यांनी. आम्हाला कळलंही नसतं की असे म्हणजे डॉक्टर प्रदीप जी आहेत आणि त्यांना अशी हे अनुभूती झालेली आहे आणि त्यांनी हे लिहिलंय. खरंच कळलं नसतं. केवळ ग्रुपमध्ये तणावमुक्त ग्रुपमध्ये आले त्यामुळे ते हे झालं. ते पण तुमचा तो स्वभाव आहे सर. तुम्ही मला पण विचारलं खरंय. तुम्ही कसे आला ग्रुपमध्ये, तुम्हाला कोणी लिंक पाठवली, तुमची काय खासियत आहे, म्हणजे हे सर आपल्याला बोलतं करतात तुमच्यात काय आहे तुम्ही. धन्यवाद. धन्यवाद. डॉक्टर शोभा पंत. जय श्रीराम. जय नमस्कार. श्रीराम. तुमची वाट पाहत असतो मी. मी कालही आणि आज नव्हते बोलू शकले कारण की माझ्या यजमानांचं ऑपरेशन झालं रीढच्या हड्डीचं, त्यामुळे मी काळजी घ्या. जरा काळजी घ्या, याच्यात होते. काळजी घ्या. नाही, काळजी घ्या. तरी ते आज जॉईन झालेत. ते हॉस्पिटलमध्ये ते हो, नाही त्यांना काळजी घ्या. इतकं अप्रतिम चाललंय कालचं आणि आजचं तर अगदी दोन्ही याचा मी कंबाईन सांगते की त्याची प्रशंसा करण्याकरता माझ्यावर शब्दच नाही आहेत. म्हणजे शब्द अपुऱ्या पडतील अगदी. बिलकुल इतकं सुंदर होऊन राहिलं अगदी फारच. आणि त्यांची ती शिदोरी कालच्या ह्याच्यात दिलेली खूपच छान होती. म्हणजे ती त्यांनी म्हणजे आईनी जी सफलता आणि ते मुलांना भारतपुत्रा म्हणून करता शिदोरी दिलेली आहे की चारही दिशांनी आठी प्रहरी यश ठेवायला. ते अगदी खूपच आवडलं म्हणजे मला. आणि आजच्या ह्याच्यातलं तर एकाहून एक सगळे अगदी उत्तमच होते. आणि ती युक्ती, शास्त्राची चर्चा करण्याची युक्ती जी त्या लोकांना सुचली, वा, अतिउत्तम. आणि ते प्रश्न आणि क्वेश्चन्स आणि त्याचे आन्सर दिलेले तर आपण पाहिलेच. आणि नुसते त्यांचं ह्यांनी दिलंय, अगदी अवयव सुद्धा दाखवलंय त्यांचं. तुमचं प्रेझेंटेशन इतकं छान मेडिकल कॉलेजमध्ये नाक, डोळे, कान हे ते सगळे असे दाखवले, अतिउत्तम होतं. म्हणजे ते तर फारच छान अगदी. म्हणजे धन्यवाद. एक अगदी बिलकुल की साधना, पर्टिक्युलरली शक्ती, भक्ती आणि श्रद्धा हे तिन्ही याची साधना फार जरुरी आहे. त्यांनी उत्तर काय गजबची दिली. गजब आहे ते, गजब आहे. गजबची आहे. अनइमॅजिनेबल आहे ते सगळं. अनइमॅजिनेबल आहेत अगदी खरंच. आणि यांचं इंग्लिश मधलं त्यांनी जे गायलंय, हो, एक्सलंट आहे. मतलब त्याला काही शब्दच नाहीयेत. शब्दच नाही त्याला. खूपच छान गायलंय त्या लोकांनी. म्हणजे आपण हिंदी, मराठी, गुजराती या सगळ्या लँग्वेज मध्ये तज्ञ आहेत सगळे लोक, त्यामुळे पण ते इंग्लिश मध्ये तिने ट्रान्सलेट करून आणि खूपच छान यांनी कोणत्या दुसऱ्या कंट्रीची परभाषा त्यांच्या घेऊन आणि तिने काय उत्तम गायलंय अगदी. खरंय. फारच छान. म्हणजे मला शब्दच नाही आहेत सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करण्याकरता. मी एखादी कवयित्री किंवा अशी असते ना तर काय मी ती काय करून टाकलं असतं अगदी. अजूनही करू शकाल तुम्ही. अजूनही करू शकाल. काय त्याला फार प्रेम लागतं. माझ्याला ते प्रेम देवाने ते प्रेम दिलं नाहीये, पण फार उत्तम अगदी. बिलकुल त्या बोलल्या नाही तर करमत नाही आता. नाही करमत. आणि त्या बोलल्या नाही तर वाटतं की आपलं काही चुकलं का. नाही, मला ते काल ह्याच्यामुळे जरा अर्धा तिथून फोन येत होते सारखे आणि त्यामुळे जरा थोडं बाकी त्यांना विचारा. कसे आहेत आता मिस्टर? कधी असेल सर? थोडे ते कॉम्प्लिकेशन झाले होते त्यामुळे अजून त्यांना अगदी बिलकुल हलायचं पण नाहीये. बरं. नाही, काळजी घ्या. होतील पण ठीक. हो, होतील. देव आहे आपला, परमेश्वर आहे. बरोबर, अगदी परमेश्वर आहे, त्यामुळे काही निश्चित. थँक्यू. आणि सगळी शक्ती तुमच्या बरोबर आहे. थँक्यू. आपलं सेशन योगा सेशन जॉईन केलं त्यांनी. दुपारचं योग सेशन त्यांनी जॉईन केलं. म्हणजे त्याला हे म्हणतात की त्यांचं एवढं माइंड डेडिकेशन. नाही. आता यानंतर 5:30 नंतर मग मी जाईन आता हॉस्पिटलमध्ये. तोपर्यंत सकाळपासून सगळे अटेंड केले आणि आता यानंतर मी हे सेशन कोणत्याच सोडायची माझी हे नाहीये. म्हटलं तिथे तर आहे डॉक्टर लोक बघण्याकरता, इथे मला हे हवं. कमाल आहे तुमची. आम्ही नतमस्तक आहोत तुम्हाला. नाही आहे, तिथे पाहतील आहे कन्सल्टंट सगळे लोक बघून राहिले. ट्रिप चालली आहे, सगळं चाललंय. मला तिथे बसून काय करणार. मी इथे
हे जास्त मला उपयोगी आहे. नाही, तुम्हालाही उपयोगी आहे, त्याचे कंपन्या तुमच्या मिस्टरांनाही मिळतील आणि ते निश्चित त्याच्यानं हिलिंग होईल त्यांचं. आपल्या सगळ्यांच्या विशेष आशीर्वाद सगळ्यांना. बस थँक्यू. तर चॅटवरचे 1-2-3 गोष्टी वाचतो मी फक्त. हो. विनीता नलवडेंनी म्हटलंय काय मेलोडियस अँड वेल सिंक्रोनाइज्ड. प्राची म्हणते, प्राची स्पीचलेस, जस्ट वंडरफुल, नो वर्ड्स. त्रिशालीताई म्हणतायत. सुलोचना तुम्हाला म्हणते एकवडांना मस्तच. बोलायचंय. कोणाला आहे? हा, श्रीमतांना बोलू द्या मग. तर त्यांचंच मी वाटणार होतो. खूप सुंदर अवर्णनीय निरूपण झाले आहे. आमचे परम भाग्य की हे श्रवण करण्याची संधी मिळाली. आता समक्षच ऐकूया त्यांचं. श्रीमताई, त्यांचंच मी वाचत होतो चॅट. हा, सीमाताई. हा, बऱ्यापैकी होत आलेलं असताना आवाज येत नाही, आवाज थोडा आहे. येतोय काय? थोडं पुढे येऊन बोला किंवा हे करा. आवाज कमी येतोय. येतोय का? नाही, कमी येतोय. कमी येतोय का? थोडं मोठ्यांनी बोला किंवा माईक जवळ घ्या. आवाज नाही येत. हॅलो, आवाज खूप कमी येतोय. कमी येतोय का? नाही, काहीतरी. बरं बोला, असेच आपण बघू, समजून घ्यायचा प्रयत्न करू. बोला. एकच मिनिट. आता येतोय थोडंसं, बोला. हॅलो. हा, बोला. बोला. काही नाही, ज्या वेळेला हे योग वाशिष्ठ ग्रंथाचं निरूपण यतीन जोशी सरांचं सुरू झालं तेव्हा माझ्या घराचं बांधकाम सुरू झालं सद्गुरु कृपेनं. आणि नंतर मला असा प्रश्न पडला की आता राहिलेलं थोडं होतं तर काय होणार. तर प्रदीप वाघ सरांचं नेमकं सीता निरूपण, म्हणजे प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे जशी स्त्री असते तसं ते सीतेची शक्ती या वास्तूला पण मिळावी अशी दैवी कृपा असेल कदाचित. खूप चांगला विचार आहे. जसं योग वाशिष्ठ ऐकलंय, वास्तून ऐकलंय, म्हणजे जसं सीता काव्य निरूपण सुद्धा ऐकलेलं आहे. म्हणजे कर सरांना खूप विनंती आहे की त्यांनी हा जो उपक्रम खूप छान सुरू केलेला आहे तो बंद करू नये. मी एक टीचर आहे आणि मला फार जास्त आवडतं की हा चला आपणही, म्हणजे आम्ही हेच विचार पुढे मांडणार आहोत मुलांच्याकडे. अगदी यातलं एक छोटासा का कण तरी रोज मुलांना मी याच्यातलं सांगितलं. माझ्या प्रत्येक वर्गामध्ये श्रीराम एकदा तरी लिहिलेलं असतं नवीन शाळेत गेल्यावर, की मुलांनाही त्याची आपण हे केलं पाहिजे, तरच आधुनिक मुलं घडू शकतात. नाहीतर आज आपण जे समाजामध्ये पाहतो तेव्हा असं वाटतं की काय चाललंय हे. पण अशी लोक आहेत तुमच्यासाठी, म्हणून नक्कीच छान होणार आहे. आणि माझे प्रदीप वाघ सरांना खूप खूप धन्यवाद. कारंजकर सरांना खूप खूप धन्यवाद. सीमाताई, तुम्ही आता जो विचार मांडला ना, की तुम्ही हे जे काही ऐकलं वाचलं ते इतरांसमोर मुलांसमोर मांडत राहणार आहे. मला ह्याच्यातनं आता अशी कल्पना येते की उद्या आपला जेव्हा सेशन होईल 8 ते असाच चालेल 9:15 9:30. मी परवा तुम्हाला एक मेसेज टाकलेला की मी आजारी होते. हो, मिळाला. एक सेशन जॉईन नाही करू शकले, पण आज काल मी दवाखान्यात जाऊन आले. मला डॉक्टरने ऍडमिट व्हायला सांगितलं, पण मी अजूनही घरी आहे. मी सीतामातेला मगाशीच म्हटलं की उद्या वाघ सरांचं एंडिंगचं सेशन आहे, मला बरं वाटू दे. दवाखान्यात गेले तर मला मे बी ऐकता येईल ना येईल काही माहित नाही, पण तुझी नाही ऐकता येईल. नाही, मला तुझी शक्ती हवी आहे की अशी काहीतरी जादू कर की मला बरं वाटेल. सद्गुरु कृपा आहे, बाकी होईल वाटेल. तरी तुमच्या ह्या विचारानं मला फक्त एक सुचतंय, जे सगळ्या श्रोत्यांना मला सुचवावं वाटतं. सीमाताईंनी जी सूचना केली की म्हणजे मला पण एक श्रोत्यांना सगळं सांगावंसं वाटतं की वयाच्या 32व्या वर्षापासून मी सिंगल पॅरेंट्स आहे. आता माझं वय 49 आहे. बरं. आणि माझी मुलं जेव्हा होती तर माझा मुलगा 10 वर्षाचा आणि मुलगी 7 वर्षाची होती. आता मुलगा माझा बजाज फायनान्स मध्ये डाटा इंजिनियर आहे आणि मुलगी CA फायनलला आहे. आणि हे फक्त आणि फक्त सद्गुरूंची कृपा आहे माझ्यावर. खरंय. आणि श्रीरामाचा मंत्र की ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज, त्यांच्यामुळे आज हे मी सगळं करू शकते की अक्षरशः घराच्या प्रत्येक बांधकामाची प्रत्येक गोष्ट करताना मी महाराजांचं नाव घेऊन केलेलं आहे. छानच विचार आहे. वास्तू झाल्यानंतर त्यांच्या चरणी अर्पण करायची आहे की महाराज हे तुमचे सारं आणि हे आम्ही फक्त निमित्त आहोत. खरंय. आणि अप्रतिम घेतलेला आहे. छान अनुभव आले. बरं, मला माझं बोलणं फक्त पूर्ण करू द्या. तर उद्या सीमाताईंनी जसा एक विचार मांडला की त्या इतरांनाही ते सगळं सांगत राहतील मुलांना. माझी एक विनंती आहे सगळ्या श्रोत्यांना की उद्या कदाचित एक साधारण 1.5 तासात संपेल उद्याचा शेवटचा.
मग तुम्हाला कसं वाटतं की हे काव्य आता पुढे कसं न्यावं? कारण आपल्याला ते लोककाव्य करायचंय. लोककाव्य म्हणजे कसं की आता जसं मला आठवतं आम्ही लहानपणी नाच रे मोरा शिकलो होतो. नाच रे मोरा आंब्याच्या वनात. आता इतके वर्ष झाला मला आत्ता कुठेतरी कोणीतरी सांगितलं 17व्या वर्षी अरे ते पु ल देशपांडेचं गाणं आहे. पण त्यावेळेस जेव्हा ते आम्ही शिकलो, नाचलो, बागडलो त्याच्यावरती तेव्हा ते सगळ्यात आनंद देणारं गाणं होतं. तसं ते लोककाव्य झालं पाहिजे. त्याला कोणीही ऑथर राहत नाही शेवटी. ते काव्य का लोककाव्य होतं की लोकांना वाटतं हे आमचं आहे. तर तसं ते झालं पाहिजे आणि त्याच्याकरता आपल्याला काय पावलं घेता येतील त्याच्याकरता त्यातले जे चांगले विचार आहेत ते लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे आणि लोकांनी त्याच्यात पाहिजे तेवढ्या गोष्टी अडॉप्ट केल्या पाहिजे. म्हणजे जसं एखाद्या आयुर्वेदिक डॉक्टर असतो, मग तो काय करतो, तुम्हाला योग्य असेल तेवढंच तुम्हाला देतो. तो काही सगळी औषधं देऊन टाकत नाही. तसं एवढं मोठं काव्य आहे त्यातल्या काही छोट्या छोट्या गोष्टी काही लोक आपल्या अडॉप्ट करून टाकतील. तर अशाबद्दल तुमचे काय विचार आहेत? कसं आपण आता हे पुढे न्यावं? तर मला एक सर असं वाटतं की आता आम्ही ऍज अ टीचर आहोत ना, तर की हा. ह्याची जर एखादी प्रिंट आम्हाला मिळाली तर एक आठवड्यातून एक दिवस आम्ही मुलांना हे वाचून दाखवू शकतो. मुलांना याची माहिती सांगू शकतो. जसं की पूर्वीच्या काही माझी मुलं ज्या शाळेमध्ये शिकली, त्या शाळेमध्ये मनाचे श्लोक पाठांतर घेतलं जायचं किंवा संस्कृतचे श्लोक पाठांतर किंवा संस्कृतच्या प्रार्थना काही घेतल्या जायचं. तर मी ज्या शाळेत जाते किंवा माझ्या सहकारी मैत्रिणी असतील त्यांना मी हे सांगू शकते. त्याची ठीक, ठीक. प्रिंट माझ्यापर्यंत आमच्यापर्यंत आली तर आम्ही त्यांना ती प्रिंट देऊन बाबा असं आहे किंवा आम्ही जाऊ शकतो किंवा तुम्हाला आम्ही बोलवू शकतो की हे सर येतील मे बी मोठा प्रोग्राम केला तर येऊ शकता तुम्ही. हो, हो. खूप जर मोठे म्हणजे खूप प्रमाणात जर शाळा एकत्र आल्या एक 10, 15, 20 शाळा एकत्र केंद्रावरच्या आल्या तर 200-250 मुलं झाली तर मे बी येऊ शकला तर किंवा कुणी आपल्यातले एक येऊ शकलं तरी निश्चित, सांगू निश्चित. शकतो किंवा मग आठवड्यातून आम्ही एक दिवस मुलांना नक्की वाचून दाखवू शकतो हो. आणि आता त्याची माहिती सांगू शकतो की सीतेनं लव आणि कुश यांना कसं वाढवलं. आईची चांगली कर्तव्य आयडिया, चांगली आयडिया. हा. खूप चांगली. ते बरं खूप ह्याच्यात मुलांना एक तुमचा एक जो प्रश्न होता त्याची प्रत मिळाली तर ते आता मी काय करीन थोड्या वेळाने एक परत स्क्रीन शेअर करून त्याची वेबसाईट दाखवीन तुम्हाला. त्या वेबसाईटला गेला तर हे सगळे काव्य टेक्स्ट फॉर्म मध्ये तिकडे अपलोडेड आहेत. तिथून तुम्ही ते काव्य प्रिंट आउट घेऊ शकता. म्हणजे तर जसं की थांबायची कारंजकर सरांनी आम्हाला योग वाशिष्ठ्याचं मराठी प्रिंट दिली आहे ना, त्यातलं मग छोट्या कधी कधी गोष्टी आम्ही मुलांनाही सांगतो हा आणि हा पूर्वी हा असं होतं. बरोबर आहे, मग बरोबर आहे. असं हा मग मुलं विचार प्रवृत्त होतात की असं असू शकतं का? विचारांना चालना देणाऱ्या हा गोष्टी. आता कसं आहे ते पण आपण उद्या डिस्कस करणार आहोत. हो शेवटी हो शेवटी की हे जे आता रेकॉर्डिंग झालेले आहेत त्याच्यातनं पुस्तक कसं तयार करायचं, हा कोणी त्याच्याकरता व्हॉलेंटियर जर पुढे आले तर ते ऐकून ते ट्रान्स्क्रिप्शन करायचंय आणि मग ते प्रिंट फॉर्म मध्ये लोकांसमोर येईल. आहे हो हे हो सगळे विचार. तर तुमच्या सूचनांचं खूपच स्वागत आहे. सीमाताई सूचना खूप खूप नाही आभार आणि विनंती आहे शुभम वाचन. भवतु. ओके शुभम भवतु. थँक्यू. माधुरी जोशी आल्या बोला. त्या दिवशी अनम्यूट करा. नमस्कार सर. नमस्कार माधुरीताई. आपलं काव्य एकदम अलौकिक आणि दिव्य आहे. आजचे सर्ग तर म्हणजे खूपच अंगावर शहारा आणणारे आणि खूप छान होते. मला एक म्हणजे सीता शक्ती काव्य हे खरोखरच सीतेची शक्ती आहे आणि एक आई आपल्या मुलांना किती तऱ्हेने किती कोणत्या कोणत्या प्रकाराने हे करू शकते, शक्तिमान करू शकते, याचं सीता हे एक उत्तम उदाहरण आहे. आणि बायकांनी सगळीकडे पुढेच व्हायला पाहिजे, लढाया करायला पाहिजेत असं नाही. मोठी त्यांच्याकडे मोठं भांडवल असतं, त्यांचे मुलगे असतात, त्यांची मुलं असतात. त्यांना इतक्या योग्य प्रकारे तयार केलं, जसं सीतेने तयार केलं, लढायला तयार केलं, सामाजिक भान दिलं, त्याच्याबरोबर आध्यात्मिक शक्ती दिली. हे सगळं आया म्हणून करू शकतात आणि हेच सीतेची मोठी शक्ती आहे आणि प्रत्येक आईकडे ती असतेच. थोड्याफार प्रमाणात वाढवली तर सगळ्याच जगाचं भलं होईल आणि सगळं भलं करता येईल. एवढंच. थँक्यू सर. तुम्ही खूप छान सांगताय आणि खूप दिव्य काव्य आहे. आवडलंय, खूप आवडलं. खूपच अनुरूप तुम्ही खूपच चांगले विचार मांडले माधुरीताई. त्याची आम्ही दखल घेऊ आणि निश्चितपणे आपण समाज घडवू शकू याच्यामुळे चांगला. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद सर. ठीक. अजून कोणाला काही बोलायचं आहे काय? बरं दुसरं कोणी बोलेल त्याच्या आधी सांगतो. प्रथम श्रेय करंजकर साहेब तुम्हालाच जाते. तुम्ही नाही, हो म्हणा किंवा नाही असं कोणीतरी चॅटवर टाकलेलं आहे. त्यानंतर मोहन सुभेदार म्हणतात समाधान मिळाले, पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते. धन्यवाद.
हा सर्ग सुंदर आहे. विनीता ताई म्हणतात अप्रतिम काव्य, संपूर्ण आहे असे वाटते. निरूपण अगदी ओघवत्या शैलीत झाले, खूप सुंदर. धन्यवाद. बऱ्याच लोकांनी टाकले. आता मी फक्त ते पटकन ते हे दाखवून देणार आहे, एकदा परत शेअर स्क्रीन करून, मी सांगितल्याप्रमाणे. बरं, तुम्हाला तर दिसतोय का वेबसाईट वरती? हो www.sita-radha-lakshmi.org. तुम्ही हो. नोट करून घ्या सगळ्यांनी, sita-radha-lakshmi.org. www.sita-radha-lakshmi.org. सीमाताई तुम्ही पण नोट करून घ्या ते. sita-radha-lakshmi.org. तिथे तुम्ही गेलात तर ते 3 काव्य उघडतात तिकडे, सीता, राधा आणि लक्ष्मीचं. त्यातलं सध्या सीतेचं उघडा. सीतेवरती क्लिक केलं की त्याच्यात परत त्याच्या भाषा येतात, हिंदी, मराठी, गुजराती वगैरे. तर त्यातलं तुम्हाला जी भाषा पाहिजे ती चूज करा आणि मग त्या त्याच्यावरती क्लिक केलं की मग त्याचे इंडेक्स ओपन होतो आणि त्याचबरोबर त्याचे व्हिडिओ आणि ऑडिओ ट्रॅक्स त्याच्या पण लिंक्स ओपन होतात. मग त्या एका ह्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळतील. आज आपण हे पण टाकलेत ना सगळे आपले प्लेलिस्टचे जे आपले काव्याचे जे गीत आहेत ते पण खूप सुंदर आहेत, म्हणजे ऐकायला. ती गाणी जरी ऐकवली तरी खूप गोष्ट घडणार आहे. तुम्ही जरी ते एक एक करून गाणी ऐकवली प्रत्येकाला तरी खूप बहुत जास्त होतोय. हो हो. ते गाण्याची प्लेलिस्ट पण करंजकर सरांनी पाठवलेली आहे. आणि करंजकर सर, बोला. तुमची आयडिया खूप चांगली. आता हे जे काव्य आहे त्याच्या आधी थोडस निरूपणाचा भाग आपण घेतला ना, म्हणजे जे एक्सप्लेन करतील त्यांना ते खूप छान रित्या एक्सप्लेन करता येईल. हो हो, बघूया, आपण करूया तसं सगळं ते. तुम्हाला खूप धन्यवाद सर. तुम्ही जे ओळखलं नुसतं मी एका वाक्यात लिहिलं आणि तुम्ही आलात आणि बोलला, बघितलं, म्हणजे ते तुम्हाला जी इतकी तुमची आध्यात्मिक प्रगती इतकी झालेली की तुमच्या बरोबर लक्षात आलं ते. नाही, तुमचं तेवढं ज्ञान आहे, तुमचं तेवढं काम आहे, तुमचं तेवढं ते आहे, तुमचं स्थान महत्वाचं आहे. त्यामुळे आपण ते लोकांना हे करू शकतो. ठीक आहे, आता आपण बोलायचं काही अजून कोणी दिसत नाही ना, मला वाटतं. सगळ्यांचे परत आभार. उद्या आपण परत 8 वाजता भेटूया. आणि माधुरी परत हँड रेज केलाय का परत? सॉरी सर, मगाशी जरा थोडं आभार. तुमचं एवढे सुंदर रसाळ निरूपण आहे आणि या निमित्ताने वाघ सरांचे, करंजकर सर, शलाकाताई, सगळ्या टीमचे खूप मनपूर्वक आभार. आता शेवटाकडे जातोय म्हणून आजच आभार मानते सगळ्यांतर्फे मी. आणि दुसरी गोष्ट सर, मला एक विचारायचं होतं वाघ सरांना, की जसं सीताशक्ती काव्याचं केलं त्यांनी, तसे अजूनही तुमचे काही पुढचे तयारीचे असतील किंवा करू शकत असाल तर, जसं रामलीला आहे, कृष्णलीला आहे, जे काय तुमचा अभ्यास आणि त्याच्यात तुम्ही केलेले आहे सगळे, तर त्याचंही आम्हाला आवडेल. आणि करंजकर सरांवर आता आमचा हक्क आहे की अशाच तुम्ही आम्हाला ज्ञानामृत पाजत राहा आणि आमच्यामुळे अजून बाकीच्यांना जेवढं जेवढं पोहोचवता येईल तेवढं आम्ही पण प्रयत्न करत राहू. तर अजूनही पुढचे काही जर तुमचे असले तयार, रामलीला म्हणा, कृष्णलीला, किंवा जे काही तुमची स्पेशालिटी आहे तर ते करावं अशी मी विनंती करते तुम्हाला. धन्यवाद. माधुरीताई, तुमचे विनंतीचे आभार. तुम्ही माझ्या वेबसाईटला गेलात तर तिकडे मिळतील तुम्हाला. एक राधेवरती आहे आणि एक महालक्ष्मीवरती आहे. अच्छा. ते तीन काव्य गुरुकृपेमुळे मिळाली आहेत. सीता काव्य हे सीतेचं आणि मुलांचं चर्चा आहे. त्यानंतर राधा आणि गोपी ह्यांच्यातली चर्चा आहे भक्तीबद्दल. आणि महालक्ष्मी काव्य हे महालक्ष्मी आणि योगिनी यांच्यातली चर्चा आहे. तसं ते वेगवेगळ्या स्तरांवरती ते डेव्हलपमेंट झालेलं आहे. आणि तर ते तिन्ही काव्य तिकडे उपलब्ध आहेत. आपण बघू, जसा योग येईल तसं करू. पहिले हे सीता काव्यात आपण पूर्णपणे, म्हणजे आधी जे जेवलोय ते आधी पचवून बघू. ते पचल्यावर मग पुढचं जेवण घेऊ. पण माधुरीताई, तुमचा सूचनाचा आभार आणि अवश्य त्या साईटवर जाऊन बघा.
धन्यवाद धन्यवाद. माझा फोन नंबर दिलेला आहे, कोणाला कॉन्टॅक्ट करायचा असला तर ईमेल आहे. त्या व्यतिरिक्त करंजकर साहेबांचा फोन सगळ्यांकडेच आहे. करंजकर साहेब, मला वाटतं सगळं संपलेलं आहे कार्य. उद्या आपण हो. भेटूया शेवटच्या सत्रामध्ये Yes. 12 तारखेला. Yes. धन्यवाद. सुभेदारांनी उद्या फक्त जय श्रीराम. हे सीता शक्ती काय व्हिडिओ कॅसेट बनवून लोकांना आपल्या ग्रुपवर विकत मिळावे असं टाकलंय, पण सगळं प्लेलिस्ट ऑलरेडी आहे तुमच्या करता माहितीसाठी. मोहन सुभेदारजींना सांगतोय मी, प्लेलिस्ट आहे, त्यामुळे त्या प्लेलिस्ट वरनच डायरेक्टली तुम्हाला प्ले करता येईल. वेगळी आता आजकाल ते व्हिडिओ कॅसेट करण्याची प्रथा संपलेली आहे, डायरेक्टली व्हिडिओ लिंकच असते. तर त्या सगळ्या व्हिडिओ लिंक उपलब्ध आहेत तुम्हाला प्लेलिस्ट मध्ये. आता हे QR कोड दिसतोय, त्या स्कॅन केला की तुम्हाला सगळी प्लेलिस्ट मिळेल ती आपल्या आत्ताचे जे व्हिडिओ झालेत त्याची. अजूनही काही सूचना असल्या तर उद्या द्या मोहन साहेब तुम्ही. Yes, sir. धन्यवाद. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम.